महाराष्ट्रात मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी ज्यांची रानकवी म्हणून ओळख आहे असे कवी नाहदो महानोर। कवी नाहदो महानोरांनी अनेक रानातल्या कविता लिहिल्या। त्यांच्या या रानातल्या कवितांमध्ये रानातल्या कवितांवरती त्यांनी सुंदर कविता संग्रह लिहिला, ज्या कविता संग्रहाचे नाव आहे मीच माझा एकटा। या कविता संग्रहामध्ये त्यांनी एक कविता समाविष्ट केलेली आहे, अक्षरे चुरगळीता। आणि या कवितेची एक शेवटची ओळ अशी आहे की अक्षरे चुरगळीता मी अमृताचे कुंभ प्यालो। म्हणजे या कवितेमध्ये कवी आपला जगण्यातला आत्मसंघर्ष दाखवतो आणि आपल्या सृजनशीलतेचा भाव देखील व्यक्त करतो असतो। आपल्या दुःखाचे रूपांतरण आनंद मध्ये व्यक्त होण्याचा आणि निसर्गाच्या सानिध्यात शब्द वेचण्याचा अनुभव यातून आपल्याला मिळतो, जे त्यांच्या कविता मधून आपल्याला पाहायला मिळतो। कवी नाहदो महानोरांनी असंख्य रानकविता लिहित असताना त्यांनी अनेक सुंदर चित्रपटांमध्ये देखील गाणी लिहिली आहेत। जैत्रजय, सर्जा, एक होता विदुष, मुक्ता या अशा चित्रपटांमध्ये त्यांनी सुंदर सुंदर गाणी लिहिली। या कवी महानोरांच्या मीच माझा एकटली या कविता संग्रहातील अक्षरे चुरगळीता ही जी कविता आहे ती आज आपण या ठिकाणी पाहतो। काय आहे ही अक्षरे चुरगळीता ही कविता? तर आपल्यासमोर कविता सादर करतोय। मीच माझा एकटा एककल्ली चालत गेलो, आडवाटेने पिसाटाच्या परी बेहोश। मीच माझा एकटा एककल्ली चालत गेलो, आडवाटेने पिसाटाच्या परी बेहोश झालो। ना कुठे आधार आणि ना गतीला अंत होता, ना कुठे आधार आणि ना गतीला अंत होता, मात्र पायीच्या बडाला जागता आले। ना क्षिती होती कसली मी मजला उधळीत गेलो, ना क्षिती होती कसली मी मजला उधळीत गेलो, आणि धुळीच्या अंतरांची लाज गुंडाळून आलो। मजकडे ना चालताना दुःख कैसे फुल झाले, मजकडे ना चालताना दुःख कैसे फुल झाले, आणि कुणाचे दिव्य आशीर्वाद मज घेऊन आले। अक्षरे चुरगळीता मी अमृताचे कुंभ प्यालो, अक्षरे चुरगळीता मी अमृताचे कुंभ प्यालो, आणि उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो, आणि उद्याच्या जीवनाची सांगता